नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनवाढीची मागणी करणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आता सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील जवळपास 70 लाखाहून अधिक पेन्शनधारक सरकारी पेन्शन घेत असल्याचे या संदर्भात सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही राज्य सरकारची पेन्शन घेत असाल किंवा SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मधून पेन्शन घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या अपडेटमध्ये नेमकी कोणत्या प्रकारच्या पेन्शनधारकांना फायदा होणार आहे, किती टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे आणि ही वाढ कधीपासून लागू होऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. पेन्शनधारकांकडून गेल्या जवळपास 10 वर्षांपासून पेन्शन वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. पेन्शनधारकांच्या अनेक मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पेन्शन वाढवणे, वयोमानानुसार होणाऱ्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन पेन्शनधारकांना आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून देणे अशा मागण्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. वय वाढल्यानंतर शरीरामध्ये अशक्तपणा, गुडघेदुखी, डोकेदुखी आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पेन्शनधारकांना आरोग्यासाठी ठराविक निधी मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. या संदर्भात आरोग्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही या अपडेटमध्ये सांगण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून 9,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पेन्शन वाढीसाठी मोठ्या निधीची मागणी. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी पेन्शन किती वाढणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडून 80,000 कोटी रुपयांचा निधी मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हा निधी पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये येईल अशी माहिती देण्यात आली आहे. यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4 मधून निवृत्त झालेले पेन्शनधारकही यांचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजेच विविध श्रेणीतील निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्याच्या पेन्शन बाबत काय सांगण्यात आले. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑगस्ट महिन्यात मिळणारी पेन्शन. या अपडेटनुसार ऑगस्ट महिन्याची पेन्शन महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 तारखेला खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे आणि ही पेन्शन वाढीव स्वरूपात मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र नेमकी किती रक्कम वाढणार याबाबत सरकारच्या परिपत्रकामध्ये माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पेन्शनधारकांनी या परिपत्रकाकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता जाणून घेऊया 4 प्रकारच्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ. या अपडेटमध्ये 4 प्रकारच्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारी पेन्शन घेणारे तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातही या वाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शन वाढीचा प्रश्न चर्चेत होता. पेन्शनधारकांकडून सुधारित पेन्शन वाढीची मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पेन्शन वाढीबाबत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक. पेन्शन वाढीच्या मागणीमध्ये महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे. या संघटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पेन्शन वाढीसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. पेन्शनधारकाच्या मागण्याबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता या बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली आहे. आता जाणून घेऊया वयानुसार पेन्शन किती टक्क्यांनी वाढू शकते. आता या अपडेटमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वयानुसार सांगण्यात आलेली संभाव्य पेन्शन वाढ. ही टक्केवारी अंदाजे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, म्हणजेच ही अंतिम वाढ समजू नये. चला तर मग वयानुसार सांगण्यात आलेली संभाव्य वाढ समजून घेऊया. 100 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असल्यास ज्या निवृत्ती वेतनधारकांचे वय 100 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्या पेन्शनमध्ये 100% वाढ करण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. 95 ते 100 वर्षे वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी 50% पेन्शन वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 90 ते 95 वर्ष वय असलेल्या पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये 40% वाढ होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. 85 ते 90 वर्षे वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी 30% पेन्शन वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 80 ते 85 वर्षे वय असलेल्या पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये 20% वाढ होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. 70 ते 80 वर्षे वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी 15% वाढीची शक्यता सांगण्यात आली आहे. 60 ते 70 वर्षे
60 ते 70 वर्षे वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी 10% पेन्शन वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुन्हा एकदा सांगते, ही वयानुसार सांगण्यात आलेली टक्केवारी अंदाजे असल्याची अपडेटमध्ये नमूद करण्यात आली आहे. 8व्या वेतन आयोगाचा उल्लेख. या संदर्भात 8व्या वेतन आयोगाचाही उल्लेख करण्यात आला आहे. 8वा वेतन आयोग 2027च्या जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याआधीच पेन्शनमध्ये वयानुसार वाढ केली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणून पेन्शनधारकांना पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. आता जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय सांगण्यात आले. या अपडेटनुसार पेन्शनधारकाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यामध्ये पेन्शनधारकाच्या मागण्या कधी पूर्ण होणार, पेन्शनमध्ये किती वाढ होणार आणि वयोमानानुसार पेन्शनधारकांना काय लाभ मिळणार अशा प्रश्नांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. पेन्शन वाढीसाठी केंद्र सरकारकडून निधी मागवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच पुढील काळात विविध श्रेणीतील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. तर पेन्शनधारक मित्रांनो, या संपूर्ण अपडेटमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनधारकांकडून पेन्शनच्या वाढीची मागणी केली जात आहे. दुसरा म्हणजे या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा आणि बैठक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आणि तिसरा म्हणजे वयानुसार पेन्शनमध्ये वेगवेगळ्या टक्केवारीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 100 वर्षे वय किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी 100%, 95 ते 100 वर्षांसाठी 50%, 90 ते 95 वर्षांसाठी 40%, 85 ते 90 वर्षांसाठी 30%, 80 ते 85 वर्षांसाठी 20%, 70 ते 80 वर्षांसाठी 15% आणि 60 ते 70 वर्षांसाठी 10% वाढीची शक्यता या अपडेटमध्ये सांगण्यात आली आहे. मात्र या सर्व टक्केवारी अंदाजे असल्याचे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पेन्शनधारक मित्रांनो, ऑगस्ट महिन्याची पेन्शन 30 तारखेला खात्यामध्ये जमा होण्याबाबत आणि पेन्शन वाढीबाबत या अपडेटमध्ये माहिती देण्यात आली आहे. तसेच सरकारच्या परिपत्रकातून पेन्शन वाढीबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर या संदर्भातील पुढील अपडेटकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. पेन्शनधारकांच्या गेल्या अनेक वर्षांच्या मागणीवर आता तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही होती पेन्शन वाढीबाबतची सविस्तर माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या परिसरातील पेन्शनधारक मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या पेन्शन आणि सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.